श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। सर्व साधकांना आनंदाची बातमी। भगवान राम, कृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांनी पूजलेले समाजाचे कल्याण करणारे शिवलिंग याविषयी अत्यंत दुर्मिळ, कधीही न ऐकलेली सत्यकथा म्हणजे श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। साधक हो, VBK ट्रस्टचे श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या अमृतवाणीत श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा दररोज सायंकाळी 7:30 ते 8 या वेळेत अवश्य लाभ घेणे। महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरः गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव शाम शाम, ओम शिव शिव शाम शाम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं, ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं व्यवृजानगम्यं, वंदे विष्णु भवहरं सर्वलोकैकनाथं। ओम शांत। आज आपण लिंग महापुराण अर्थात श्रीराम लिंग महापुराण याचा पुढील भाग पाहणार आहोत। रात्री आपण पाहिला त्याचा पुढील भाग पाहणार आहोत। यज्ञाच्या धुरापासून उत्पन्न झालेले मेघ सदा ब्राह्मणांचे हित करण्यावाला होत आहे आणि दानावलके धुमापासून उत्पन्न हा भ्र वनासाठी हितकर आहे। मृत प्राण्यासाठी जळणे पर उठे धुराचे धूमपासून उत्पन्न हा भ्र अशुभ के लिए होता है। आता या ठिकाणी यज्ञ आणि माणसाच्या मेल्यानंतर धुरापासून तर यज्ञ जे आहेत, यज्ञापासून जो धूर निघतो हा समाजाचं जगाचं हित करणारा आहे, विद्वानांचं हित करणारा आहे, देवांचं हित करणारा आहे। परंतु मेलेल्या माणसापासून जो धूर निघतो तो अशुभ आहे, तो धूर चांगला नाही असं याच्यात स्पष्ट सांगितलेलं आहे। आणि ह्या द्विजांनो, अभिचार अग्नीपासून धूमापासून उत्पन्न हा भ्र प्राण्यांच्या नाशासाठी आहे। या प्रकारे अलग अलग वेगवेगळे धूमापासून संसाराचं हित तथा अहित होत आहे। आता मनुष्याच्या पाहिजे की अभिचार कर्मापासून उत्पन्न धुमाला ढकून देते। यदि कोणी द्विज धुमाला ढाकले सुद्धा अभिचार कर्म करता येतो व संसारासाठी विनाशकास
कारण हो जाता है आता याच्यामध्ये किंवा महत्त्वाचं सांगितलं त्याच्यामध्ये हे जे आपण यज्ञ करतो याच्यामध्ये यज्ञ करताना त्याला शास्त्रीय पद्धत वापरली पाहिजे. कारण उदबत्तीचा धूर, नंतर सिगरेट बिड्यांचा धूर हा सगळा घातक धूर आहे. मेलेल्या माणसाचा धूर हा घातक धूर आहे. आणि यज्ञातून जो धूर निघतो तुपासहित तो समाजाचं वनस्पतीचं हित करणारा आहे. म्हणून या धुरामध्ये फरक आहे, त्याचा आपण विचार केला पाहिजे. असे वेदात सुद्धा सांगितलं. प्रदूषण धूर हे सगळं प्रदूषण धूर आहे. कारखाने वगैरे सगळे याच्यामुळे मानवाच्या जीवनात धोका, आपल्या जीवनात धोका आहे. आणि यज्ञातून निघणारा जो धूर आहे तो हितकारक आहे विद्वानांना, देवांना, सगळ्यांना. कारण त्याच्यामध्ये तूप असतं, त्याच्यामध्ये तुपामध्ये प्राणवायू असतो. आणि यज्ञातून निघणारा जो धूर आहे त्याच्यामध्ये प्राणवायू असतो. सर्व जगाचं कल्याण करणारा वायू त्यातून तयार होतो. तुपातून प्राणवायू तयार होतो. आणि हे जे धूर आहेत बाकीचे यातून प्राणवायू तयार होत नाही, कार्बन तयार होतं. म्हणजे घातक आहे, अगदी स्पष्ट बोललेलं आहे. आता पुढं पाहू काय म्हणलंय ते ऐकू. हे सुहृत जलाचे भंडार स्वरूप मेघ वायूच्या आज्ञेपासून जगाचे कल्याण करतात. लोकांमध्ये 6 महिने पुष्टी करतात. मेघाचे गर्जनाद्वारा, विद्युत के द्वारा तथा अग्नीच्या द्वारा होत आहे. आता या ठिकाणी मेघ गर्जना करतो. आपण रात्री पाहिले की चंद्र जो आहे त्याच्या गुरुत्वाकर्षणामुळं ओहोटी भरती होते. तेव्हा हा चंद्र ढगांना खेचतो पुन्हा सोडतो, ढगांना खेचतो पुन्हा सोडतो. त्यामुळे ढगमेक आदळून त्याच्यापासून वीज तयार होते, गर्जना होते. हा खरा मुद्दा या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा मानलेला आहे. हा विज्ञानापदा संशोधनाच्या पृष्ठभूमी महत्त्वाचा आहे. हे मुनी श्रेष्ठ, त्या मेघांच्या उत्पत्ती 3 प्रकारचे होतात. आभ्र शब्दार्थ आहे जो नष्ट होत नाही. मेहन शब्दाचा मेघ उत्पन्न म्हणतात. काष्ट, वाहन, वेळेंचा पक्ष हे विभिन्न प्रकारचे मेघ आहेत. तुपाचे काष्टापासून संयोग होऊन अग्नीपासून जो धूम निघतो त्यापासून प्रथम प्रकारचा मेघ बनतो. आता यज्ञातून मेघ कसे निर्माण करायचे हा याच्यात महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे. मेघापासून म्हणजे यज्ञापासून मेघ तयार करायचे म्हणजे ढग, आणि त्यापासून पाऊस पाडायचा. आता ज्यावेळेला आपण होम हवन करतो, होमाला तूप सोडतो, काष्ट संहिता मारतो, त्यावेळेस अग्नी प्रगट होतो. अग्नी प्रगट झाल्यानंतर त्याचं अग्नी तयार होतो. त्या अग्नी तयार झाल्यानंतर त्याचं पाण्यामध्ये रूपांतर होतं आणि त्या दवबिंदू रूपांतर होतं. दवबिंदू रूपांतर वायूच होतं. आकाश, वायू, तेज आणि पृथ्वी अशी पंचमहाभूत एकमेकातून एकमेकात तयार होतात. हा सिद्धांत महत्वाचा आहे या ठिकाणी.
तर आग्नेय यज्ञामधून पाऊस पाडला जातो। आपण आता इथे या ठिकाणी कल्पित मंदिरात पाऊस पाडण्याकरता काही वेळा यज्ञ केलेला आहे, भरपूर तो सोडलेला आहे आणि ऑक्सिजन प्राणवायू तयार झालेला आहे आणि त्याच्यामधून बाष्प तयार झालेले आकाशामध्ये, आणि हे बाष्प यज्ञाचं बाष्प आणि आकाशातलं मेघाचं बाष्प हे एकमेकांना तयार झाल्यानंतर पाऊस पडतो। आता लक्षात ठेवा, पृथ्वीवरचं पाणी हे दुसऱ्या ग्रहाकडे चाललेलं आहे आणि ते पाणी आपल्या पृथ्वीवर परत आणायचं आहे। याच्याकरता विज्ञानात काय काय तरतूद आहे, विज्ञानामध्ये काय हालचाल आहे, त्याचं उत्तर तुमच्याकडे नाही, पण या लिंग महापुराणामध्ये वेदामध्ये आहे की पाण्यामध्ये तूप टाका, पाण्यात तूप टाकलं तर पाण्यावर तूप तर रंगतो, हा सिद्धांत झाला। त्याप्रमाणे यज्ञात तूप सोडलं तर ज्यापर्यंत पाणी आकाशात गेलेलं आहे त्याच्यावर तूप जात। समजा 1000 किलोमीटर आकाशात तो पाणी गेलेलं आहे पृथ्वीवरचं, पृथ्वीवर काय नाही, तर हे पाणी हे तूप पाण्याच्या वरच्या बाजूला जाणार, 1000 किलोमीटरला पुढे तूप जाणार, त्याचा एक पातळ थर तयार होऊन तिथे एक हिमरेषा तयार होऊन ते गेलेलं पाणी पुन्हा पृथ्वी आणता येते। अतिशय सुंदर सिद्धांत वेदामध्ये आणि पुराणात मानलेला आहे। लिंग पुराणामध्ये, लिंग महापुराणात मानला। तर पाण्यावर तूप, पाण्यात तूप टाकून तुम्ही सिद्ध करा की पाण्यात तूप टाकलं की हवेत तरंगतं। आता मोठमोठी शहरं आहेत, पुणे मुंबई किंवा अशी जी मोठमोठी शहरं आहेत, याच्या ठिकाणी मानव तूप वापरतो, तुपाचं स्वयंपाक करतो तेव्हा तुपाची वाफ होऊन हवेत जाते। आता कितीतरी किलो लाखाचं तूप होऊन हवेत वाफ सुटते आणि त्या शहरावर एक थर तयार होतो आणि मग जे पाणी जे आहे ते पाण्याची जी वाफ होऊन वर गेलेली आहे 2 किलोमीटर 3 किलोमीटर, तर ते पाण्याची वाफ खाली येते, वर तुपाचा थर तयार होतो आणि मग ते पाणी जे वर चाललंय ते बंद केलं जातं, खाली खाली येऊन पाऊस पडतो। वनस्पतीची काष्ट म्हणजे डोंगरावर पाऊस पडतो, ज्या ठिकाणी नदी आहे तिथं पाऊस पडतो, मग आपण तो गारवा लागला बुवा, गारव्याने पाऊस पडतोय म्हणणं तुमचं खरं आहे, पण तो गारव्याने पाऊस पडतच नाही, त्याच्यावर तुपाचा थर किंवा तेलकट थर तयार व्हावा लागतो। वनस्पती तेल आहे, चंदन तेल आहे, लिंबात तेल आहे, यांचा थर ह्या हवेमध्ये तयार होतो, त्याच्यामुळे पाऊस पडतो। पाऊस झाडी जिथं जास्त पाऊस पडतो। लिंबाची झाडं ज्या ठिकाणी आहेत, वडाची आहेत, पिंपळाची आहेत, तर त्या झाडावरती झाडापासून निघणारे जे तेलकट स्निग्ध पदार्थ आहे तो पाण्याच्या वर जातो आणि त्याचा थर तयार होतो, मग पाऊस खाली येतो। तसा पाऊस येत नाही, हे मान्सूनचा पाऊस येतो। आता पाऊस येतो काय येतो, त्याच्यावर थर तयार होतो म्हणून पाऊस पडतो। वर पाणी वर न जाऊन देताना खाली आणण्याचं काम तूप करतं, काय काम धेनू करते। लक्षात ठेवा, फार महत्वाचा सिद्धांत की आकाशात जाणारं पाणी विज्ञानाला आणता येत नाही, पण वेदाने परत आणलेलं आहे। दशरथ राजाने पुत्र कामेष्टी यज्ञ केला तेवढा 100 वर्षात दुष्काळ पडला होता, पाणी आकाशात उंच गेलं होतं, ते परत आणण्याचं काम शृंग ऋषी आणि शांता देवी यांनी यज्ञ केल्यानंतर त्या तुपाचा थर आकाशात पसरला आणि पाणी किती फूट वर गेलं होतं, किती किलोमीटर गेलं होतं, कमीत कमी 100-150 किलोमीटर उंच पृथ्वीवरचं पाणी गेलं होतं, पृथ्वीवर कुठं पाणी नव्हतं। तेवढा तुपाचा थर वर गेल्यानंतर पाण्याच्या वर तुपाचा थर गेला
आणि वर जाणारं पाणी अडवलं आणि पाणी आडवा जिरवा जशी योजना आहे तसं तूप हवेत सोडा आणि पाणी परत आणा ही योजना आहे. तूप हवेत सोडा पाणी परत आणा, तूप हवेत सोडा पाणी परत आणा. म्हणजे पृथ्वीवरचं गेलेलं पाणी हे पृथ्वी आणता येत. दर 33 वर्षांनी पृथ्वीवरती दुष्काळ पडतो. मग त्यावेळेला पाणी पृथ्वी किती अंतरावर गेलेलं असतं, 100 किलोमीटर वर झालेलं असतं पाणी. आणि ते पाणी आपल्याला पृथ्वी आणता येत नाही. तर त्यावेळेस होम हवन चालतं. नंतर झाडाचं जे वनस्पती आहे तेलकट, त्या तेलकट वनस्पतीपासून हवेमध्ये यज्ञामधून तुपामधून हा एक चिकट थर तयार होतो वर. आणि मग पाण्याला वर जाऊन दिलं जात नाही, पुन्हा खाली खाली आणून हिमरेषा म्हणजे 5 रेषा तयार होऊन पाऊस पडतो. तसा पाऊस पडत नाही, कारण तुपाचा थर वर तयार झाल्यासो पाऊसच येत नाही. त्यामुळे दर 33 वर्षावर पाऊस, जर प्रत्येक गावात जर यज्ञ चालला, पूर्वी आषाढ महिन्यामध्ये प्रत्येक देवळापुढे यज्ञ चालायचे आणि त्यावेळेला भरपूर पाऊस पडायचा. एकदा दुष्काळ पडला शिरूरमध्ये, जवळजवळ 5-7 वर्ष पाऊसच पडाना. मग रामलिंगाच्या मंदिरामध्ये, शिरूरमध्ये रामलिंगाचं मंदिर आहे, रामप्रभू निर्माण केलं. त्या मंदिरामध्ये ब्राह्मण, विद्वान ब्राह्मण आणि गावकरी मंडळी जमली. मी तेव्हा लहान होतो, 7-8 वर्षाचा. होम चालला, तो होमामध्ये तूप सोडलं, तर तुपाचं वायूत रूपांतर झालं, हवेमध्ये गेलं तूप. आणि जिथपर्यंत पाणी आकाशात होतं त्याच्यावरती थर तयार झाला आणि 5 ते 10 मिनिटामध्ये आकाशात ढग तयार झाली आणि मुसळधार पाऊस झाला. म्हणजे विज्ञानापेक्षाही धर्म श्रेष्ठ आहे. सनातन धर्म, हिंदू धर्म श्रेष्ठ आहे. त्याचं तत्वज्ञान वाया जात नाही. पाण्यामध्ये तूप टाका, पाण्यावर तरंगतं. तेव्हा प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक देवळामध्ये जर समजा आपण तुपात सोडून यज्ञ केले तर काय होणार? आता बघा, तुम्हाला सांगतो मजेदार कथा. मानव जीवनावर काय होईल यज्ञाचा परिणाम? आता आपल्या शरीरामध्ये 75% पाणी असतं आणि हे पाणी जे शरीरात आहे, काय दूषित आहे किंवा चांगलं आहे, रक्त दूषित आहे. जेव्हा आपण तुपाचा यज्ञ करतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये यज्ञाची हवा शिरते. यज्ञाची हवा शरीरात शिरली, यज्ञाची हवा शरीरात शिरली की त्याचं बाष्प तयार होतं, म्हणजे पाणी तयार होतं. आणि ते पाणी तयार झालं, तुपाचा थर तयार होतो, तुपाचा थर शरीरामध्ये. आणि आपल्या शरीरात तयार झाल्यानंतर डोक्यापासून तर पायापर्यंत थर दाबीत 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 खाली आणतो. मग आपल्या शरीरातून घामाच्या रूपाने दूषित भाग बाहेर पडतो, शरीर शुद्ध होतं. म्हणजे यज्ञातून तुपाची आहुती दिल्यानंतर मानवाच्या शरीराचा सुधारणा अशी होते. 1945 सालापासून कल्की दत्त मंदिर शिरूर येथे हा यज्ञ चालू आहे. या ठिकाणी कोट्यावधी लोकांना याचा फायदा झालेला आहे. दर आमुष्य पण दररोज चालू असतो. तुपाची आहुती दिली, तिथं बसणारी जी मंडळी आहे त्या यज्ञाच्या टायमाला, त्यावेळेस तुपाची वाफ, हव्याची अग्नी तयार होतो आणि त्या अग्नीचं वाफत म्हणजे वाफ होते. ती वाफ मानवाच्या शरीरात, प्राण्या शरीरात, पशुपक्ष्यांच्या शरीरात, झाडात, सर्व ठिकाणी पसरते. आणि मग मानवाच्या शरीरात जे प्रदूषण आहे, जादूटोणा, करणी, भानामती, काळी विद्या, हे सगळे जे आहे ते
ते मेंदूपासून हवा गेल्यानंतर शरीरात सगळ्या ठिकाणी ती हवा पसरते आणि त्याच्यापासून तो पदार्थ शरीरात तयार होतो. जसं आपण ढग आकाशात तयार होतात, पाणी दाबून खाली आणलं जातं, तसं आपल्या शरीरात जे दूषित भाग आहे, जे दूषित पाणी आहे, ते पाणी खाली खाली दाबून शरीरातून दूषित भाग बाहेर काढला जातो. जादूटोणा करणी भानामती अशा दृष्टीने ह्या यज्ञामधून निघाला तुपाचा थर, यज्ञातून असा भाग बाहेर पडतो. हा महत्वाचा सिद्धांत लिंग महापुराणात अर्थात श्रीरामलिंग महापुराणात सांगितलेला आहे. दुसऱ्या प्रकारचे मेघाची उत्पत्ती ब्रह्माच्या श्वास वायूपासून होते. आता या ठिकाणी बरोबर सांगितलं, वायूपासून म्हणजे यज्ञामधून वायू तयार होतो, ब्रह्माचा वायू तयार होतो आणि ते वायूचा थर वर आला तर त्याच्यापासून तुपाचा थर तयार होतो आणि मग त्या थप्पाचा थर तयार जे बाष्प वर जाते त्याची संघटना तयार करून ढग तयार होतात, पाऊस पडतो. किती सुंदर सिद्धांत मांडला आपला मोकलतोय. इंद्राच्या द्वारा पर्वतावर तिसऱ्या प्रकारचे मेघ उत्पन्न होऊन पाऊस पडतो. आता बघा या ठिकाणी यांनी सांगितलं इंद्रद्वारा. आता इंद्र म्हणजे विद्युत प्रकाश. तर डोंगरावर पर्वतावर पाऊस का पडतो? अरे बघा फुटीवर का अहो त्या डोंगरावर पाऊस पडला, आपल्या गावात काहीच नाही. कारण का? तर डोंगरावरती उंच आहे, हवागार आहे असं आपण म्हणतो. पण वनस्पती जी आहे डोंगरावरती, त्या वनस्पतीत गारवा ही गोष्ट खरी, पण त्या वनस्पतीत जे तेलाचा अंश आहे, तुपाचा अंश आहे, तैलाचा अंश आहे, त्याची हवा निघून वर थर तयार होतो आणि ढगाची वाफ जी आहे पाणी समुद्र वर जाणार ते खाली दाबले जाते आणि मग डोंगरावर पाऊस पडतो. हा सिद्धांत तिथं याच्यातून आपल्याला दिसलाय, प्रत्यक्ष प्रमाण आहे. अग्नीपासून उत्पन्न मेघ शुभ होतात, शुभ्र होतात. अग्नीपासून, अग्नीचं तेज आहे, त्या तेजामधून जे तूप आहे ते हवेमध्ये पसरलं की पांढरे ढग तयार होतात. अशा दृष्टीने ढग निर्माण करण्याचं काम यज्ञामधून होत. यज्ञातून ढग निर्माण करणे, पाऊस पाडणे हे पूर्वी विद्वान ऋषी मुनी ब्राह्मण यांचं कार्य होत. ते कार्य आता पूर्ण बंद झालेलं आहे. यज्ञ म्हणताना चुकीचे मंत्र म्हणले जातात. स्वाहा ते यज्ञ, तो पाऊस जातो राक्षसाच्या घरात. स्वाहा दत्तमिदम न म्हणलं की तो पाऊस आपले घेतो. इंद्रदेवाय स्वाहा दत्तमिदम नम असं म्हणलं की पाऊस आपल्याकडे येणार. इंद्राय स्वाहा एवढं म्हणलं का पाऊस निघून जाणार. कारण त्याचं कारण आहे दत्तम इदम न मम, हे देवा तुझ्याकरता अर्पण केलेलं आहे, त्याचा तू स्वीकार कर असा जरी अर्थ असला तर दत्तम म्हणजे प्रत्यक्ष हे जे आहे यज्ञातून निघालेले घटक यांचा एक वर थर तयार झालेला आहे आणि खालून जे पाणी आलेलं आहे त्या पाण्याच्या वर गेलेलं आहे. 10,000 कोटी जरी मैला पाक गेला, चंद्रापर्यंत जरी पाणी गेलं तरी ते यज्ञाचा विधी केल्यानंतर ते पाणी परत पृथ्वी आपल्याला आणता येतंय, आणता आलेलं आहे. ऋषी मुनी सिद्धांत तयार केलेला आहे, त्यांनी शोध लावलेले आहेत, गप्पा मारलेल्या नाही, प्रत्यक्ष प्रमाण केले, मग हे वाक्य लिहिले. आधी अनुभव घेतलाय आणि मग सांगितलं असं होतंय, निश्चित करून पाहिजे. तुम्ही पाण्यात तूप टाका, पाण्यावर तूप तरंगतंय. यज्ञात तूप सोडा, यज्ञाचं पाण्यात तुपाची वाफ होऊन आकाशात जाते. 10,000 किलोमीटर जरी पाणी वर गेलं असलं पृथ्वीवर सोडून तरी त्याच्यावर तुपाचा थर तयार होतो आणि थर तयार होता गेलेला पाण्याचा बाष्प सहित खाली 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 दाब देऊन पृथ्वीवर आणल्या जातो. जर
आणि पाऊस पडतो, पाणी पृथ्वी येतं. मग ते म्हणते ग्रहावर जर यज्ञ केला तर पाऊस पडेल का? पडन. कारण जर मंगळवार शनिवार जर यज्ञ सुरू केले आणि तिथं जर तूप हवेत पसरलं आणि समजा मंगळावर किंवा चंद्रावर पाण्याचा अंश जर समजा 100 किंवा 50 किलोमीटर वर असेल तर त्याच्यावर तुपाचा थर जाऊन ते पाणी खेचून मंगळावर किंवा शनी मंगळ ग्रहावर पाऊस पाडता येतो आणि येणार आहे. हे वेदांचा सिद्धांत आहे. कारण पृथ्वीवर सुद्धा सुरुवातीला यज्ञ केला, पाणी पृथ्वीवर कमी होत चाललं, आटलं, दुष्काळ पडला. तेव्हा देवलोकाने इंद्राने पृथ्वी तलावरती यज्ञ केला, तूप सोडलं भरपूर आणि मग त्या तुपाचा एक विशेष प्रकार जिथपर्यंत पाणी आकाशात गेलं 5 किलोमीटर 4 किलोमीटर त्याच्यावर थर तयार झाला आणि मग इंद्राने पाऊस पाडला. हा सिद्धांत आहे. आता कृष्णाच्या वेळेस इंद्राने पाऊस पाडला गोवर्धन पर्वतावर. याचं कारण काय? 3 दिवस पाऊस पडला, 10 दिवस पाऊस पडला. याचं कारण त्या जंगलामध्ये झाडी होती भरपूर. इंद्रदेवाने तुपाचा थर म्हणजे तेलकट थर वर हवेत आणला आणि पाण्याचं जे बाष्प आहे त्यावर दाब दिला. तो दाब दिल्यानंतर भरपूर पाऊस त्या गोवर्धन पडला. भगवान कृष्णाने कणगळ गोवर्धन उच्चारला आणि तिथं मग सगळी वृंदावन गोकुळेतली प्रजा तरली. अशा दृष्टीने हे चमत्कार जरी वाटत असत तरी विज्ञान दृष्ट्या विचार केला तर सत्य काय आपल्याला समजतं. आता मंगळावर जर यज्ञ चालला महिनाभर सारखा, तुपाचा यज्ञ चालला आणि जर तुपाची वाफ होऊन जर हवेत गेली आणि जर मंगळावर समजा 10-5 किलोमीटर अंतरावर हवेत कुठं पाण्याचा थर असेल त्याच्यावर बाष्प तयार होऊन पाऊस पडतो. पृथ्वीपासून 500 किलोमीटर अंतरावरती एक जंतू जिवंत सापडला, तेव्हा त्या ठिकाणी बाष्प आहे असं शास्त्राला आढळून आलं. मग हे 500 किलोमीटर गेलेलं पाणी आपण परत होम हवन करून तुपाचे धार सोडून आणू शकतो, जीवसृष्टी निर्माण करू शकतो. पृथ्वीवर कधी दुष्काळ पडणार नाही, पाणी आटणार नाही. जरी आटलं पृथ्वीवरचं पाणी निघून गेलं तर तुपाचा यज्ञ सुरू झाल्यानंतर किती उंच पाणी जाऊ त्या पृथ्वीपासून ते परत पृथ्वीवर आपल्याला वेदयुक्त मंत्राने आणि विज्ञानी पुराणाच्या तत्वज्ञानाप्रमाणे पृथ्वीवर आपण पाणी आणून जीवसृष्टी जशी तशी ठेवू शकतो. आणि आव नामक वायूपासून स्थानात जात आहे. ब्रह्मापासून, वायूपासून, श्वासापासून उत्पन्न सर्व मेघ प्रवाह नामक वायूपासून स्कंदपर राहतात म्हणजे पाऊस पडतो. पुष्कर आदी मेघ पक्षापासून उत्पन्न होतात. हे सब बरसते आहे. आता या ठिकाणी पक्षी पशु पक्षी यांचा पण विचार केलेला आहे की जे पक्षी आहेत साळुंके होले पक्षी मृग हे यांच्या अंगात तेलकटपणा आहे. करकुच्या यांच्या अंगात तेलकटपणा आहे. या करकुच्या ज्या असतात खूप थर धरून पाळतात, कुई 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 करतात, कुरूप कुरूप. त्या करकुच्या ज्या आहेत त्या पृथ्वीपासून कमीत कमी 1-अर्धा किलोमीटर अंतरावरून जातात. तर कारण काय, ह्या करकुच्या वरून जात असताना त्यांच्या शरीरात जो तेलकटपणा आहे तो हवेत पसरतो आणि मग तो पसरल्यानंतर जे पाणी आहे पाण्याची वाफ आहे बाष्प ते वर जाऊन देत नाही आणि पाऊस पडतो. म्हणजे पक्षी सुद्धा जनावर गाई वासरं हे सुद्धा पाऊस पाडतात. झाडं पशु पक्षी यांच्या ज्या ज्या प्राण्यामध्ये तुपाचा तेलकट अंश आहे
ते श्वासानंतर ते हवेत जातो, त्याचा हवेत थर तयार होऊन पाऊस पडतो, असं महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी संशोधन मांडलेला आहे. विज्ञानाने अजून असा विचार केलेला नाही बा पक्षापासून पाऊस पडतो. अंधश्रद्धा आहे म्हणते, अंधश्रद्धा काय विचार करताय राव. अहो पक्षी जे आहेत ना, खोले, नंतर तुमचे करकुच्या, बगळे, गिधाडे, मोठे पक्षी जे आहेत यांच्या शरीरामध्ये तेलकटपणा आहे. जनावर, गाई, वासरं, पशु, मेळ्या, शेळ्या, मेंढ्या, गुरं, वासरं सगळ्याच्या अंगात तेलकटपणा आहे. मानवात पण तेलकटपणा आहे. तो सगळ्यांच्या श्वासातून ह्या तेलकटपणा हवेत जातो, हवेत त्याचा थर तयार होतो. मग वर जाणारं जे पाण्याचं बाष्प आहे ते अडवलं जातं आणि पाऊस पडतो. किती सुंदर सिद्धांत मांडलाय. हा विज्ञानाने अजून सिद्धांत मांडला नाही. विज्ञान अजून आंधळ आहे, म्हणून हा सिद्धांत पहा किती महत्वाचा आहे. शांत क्रमापासून शांत ध्वनी करणारे तथा विनाशकारी होते आहे. आता या ठिकाणी जे आवाज होतात ढगामध्ये ते काही शांत आहेत आणि काही विनाशकारी आवाज आहेत. एक कृत्य आहे. काही मेघ अल्प वृष्टी करतात, तर काही मेघ भरपूर वृष्टी करतात. काही मेघ जीवक आहेत, म्हणजे त्यातून जिवंत मासे पडतात. काही मेघ क्षीण आहेत, ते निघून जातात. काही मेघ विद्युत स्वरूपाचे ध्वनी करतात. काही मेघ विजा चमकतात. आता याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडलाय. हे जे मेघ आहेत पृथ्वी तळापासून 1 कोसाच्या आकाशामध्ये इकडे तिकडे फिरतात. 1 कोस म्हणजे 2-3 किलोमीटर. म्हणजे पृथ्वीपासून ढग जे आहेत ते 3 किलोमीटर फिरतात. अतिशय सिद्धांत. कारण का ते ढग 3 किलोमीटर बाहेर जाऊन द्यायचे नाहीत. प्राणी, पशुपक्षी, वनस्पती, लिंब, बेल, अशी जे झाडं आहेत यांच्यात 13चा अंश आहे. मग हे तेलकटपणाचे हवा मानवात, पशुपक्षातून, श्वासातून हवेत जाते. किती? 2 कोस. 1 कोस म्हणजे 2.5-3 किलोमीटर जाते. त्याचा एक हवेमध्ये थर तयार होतो. आणि पाण्याचं जे पाणी जे वाफ झालेली पाण्याची ती वाफ वर जाऊन देत नाही. म्हणजे यज्ञ, पशुपक्षी, मानव हे सगळ्यापासून शुद्ध हवा जी तयार होते पाऊस पडतो. दुर्गंधी हवातून पाऊस पडत नाही. गटारातल्या पाण्यापासून पाऊस पडत नाही, शुद्ध पाण्यापासून पाऊस पडतो. म्हणून जी माणसं ज्या भागामध्ये शुद्ध आहेत त्या ठिकाणी चांगला स्वच्छ पाऊस पडतो. ज्या ठिकाणी प्राणी दूषित आहेत, ज्यांच्या शरीरातून दूषित हवा बाहेर पडते, दूषित तेलकटपणा बाहेर पडतो, त्या ठिकाणी अवकाळ्या पाऊस पडतो. अवकाळ्या पाऊस का पडतो? त्याचं उत्तर इथं मिळणार आहे. की अवकाळ्या पाऊस का पडतो? तर आपल्याला आता या ठिकाणी अवकाळ्या पाऊस पडतो. मान्सूनच्या आधी अवकाळ्या पाऊस येतो. म्हणजे हे जे आहे तुपाचा थर आहे, तेलकटपणा आहे, हा कधी हवेत ठराविक जागेत राहतो. 3 किलोमीटर उंचीवर, त्याच्यापेक्षा 2 किलोमीटर, 1 किलोमीटर हा थर तयार होतो. त्याचा 1 किलोमीटर, 2 किलोमीटर थर तयार होतो. आणि त्याच्या खालून पाणीवर जाऊन द्यायचं नाही, ते अवकाळ्या पाऊस तयार होतो. पण मान्सूनचा पाऊस कसा तयार होतो हा सिद्धांत महत्वाचा या ठिकाणी आहे.
की अनंत म्हणजे हजारो मैल हा जो थर आहे, तेलकटपणाचा थर जो आहे, तुपाचा, वनस्पतीमधल्या तेलाचा, प्राण्यामध्ये तेलकटपणाचा, यज्ञामधला तेलकटपणाचा हा वर थर विसून सारखा पडतो आणि त्यामुळं मान्सूनचा पाऊस पडतो. आणि पाऊस कमी जास्त का होतो? सारखा पाऊस आपला का पडत नाही? दुष्काळ का पडतो? याचा विचार करणे आवश्यक आहे. तर या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आकाशामध्ये 400 अढक एवढं प्रमाण आहे पाऊस पाडण्याकरता. मग 400 अढक एवढ्या प्रमाणामध्ये आकाशामध्ये तुपाचा थर वरून आला पाहिजे, तेलकट, आणि तो थर आल्यानंतर पाणी जे आहे ते वर जाऊन दिलं जात नाही, ते खाली आणलं जाऊन पाऊस पडतो. ते अढक जर 50 असन तर थोडकाच पाऊस पडतो. म्हणजे याच्याकरता आपल्याला झाडं भरपूर लावली पाहिजेत. नंतर प्राणी चांगले, गाया वासरं व्यवस्थित पाळली पाहिजेत. शेळ्या मेंढ्या व्यवस्थित, ऊन पीठ हत्ती सगळे प्राणी व्यवस्थित पाहिजेत. त्यांच्या शरीरातून ज्याच्या शरीरातून तेलकटपणा बाहेर पडतो असे प्राणी जास्त पाहिजेत. आणि यज्ञ चालला पाहिजे. या सगळ्या बाजूचा विचार केल्यानंतर दुष्काळ कधीच पडणार नाही आणि पडत पण नाही. पूर्वी दुष्काळ पडत नव्हता. सत्ययुगात कायम पाऊस पडायचा, कारण सत्ययुग त्रेतयुगामध्ये प्रत्येक गावात यज्ञ चालायचा आषाढ महिन्यात. त्यामुळे तुपाचा थर सगळ्या जगामध्ये पसरायचा आणि पावसाचं पाण्याचं जे बाष्प आहे वर जाणार ते वर जाऊन द्यायचं आहे. त्यामुळे सतत पाऊस पडायचा. आता ते यज्ञ बुडाले, कर्म बुडाले, ब्राह्मण झोपले, सगळे शांत झालं. सरकारी मदत बंद झाली, लक्ष द्यायचं झालं, धार्मिक माणसं मरायला लागली, खाऊन पिऊन सुस्त झाली. त्यामुळं पाऊस दुष्काळ पडायला लागला. तुम्हाला जर रामराज्य पाहिजे असेल तर तुम्ही आषाढ महिन्यामध्ये प्रत्येकाने प्रत्येक गावामध्ये महिनाभर यज्ञ, 2 म्हणजे जेव्हा मृग नक्षत्रापासून तर 27 नक्षत्र संपेपर्यंत यज्ञ चालला पाहिजे. वैशाख ज्येष्ठ म्हणजे मृग 7 तारखेला लागणार, म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, म्हणजे या महिन्यामध्ये यज्ञ सतत देवापुढे चालले पाहिजेत. म्हणजे आपल्या गावावरती तुपाचा थर तयार होणार आणि वर जे बाष्प जाते ते जाऊन देणार नाही आणि मग आपण आपल्या गावावर पाऊस पाडू शकतो. हे अगदी सिद्धांत वेदाने पूर्वी सिद्ध केलेला आहे. सत्यकृतरित्या या युगामध्ये पाऊस पडत होता, दुष्काळ का पडत नव्हता? सगळे ब्राह्मण विद्वान सतत यज्ञाचे राजे आश्रय होता त्यांना. राजाकडून काय मिळायचं? 2-2 शेळ्या पाळल्या असायच्या, तुप भरपूर असायची आणि मग पाऊस पडायचा. आता का पाऊस पडत नाही? तर तुमचा यज्ञ बंद झाला, तुमचं कर्मकांड बंद झालं. त्या गप्पा राहिल्या, गप्पा. त्या गप्पामुळे हापाप झाली, हापाप. त्यामुळं दुष्ट परिस्थिती निर्माण झाली. काही मेघ कोसावर फिरतात, पर्वतावर राहणारे काही मेघ कोसाच्या दुरावून पाऊस पाहतात. हे दुजो पृथ्वीतलापासून योजन मात्राची दूरवाले विद्युत उपयुक्त मेघ साध्य होऊन कारण पृथ्वीवर अधिक बळवृष्टी करण्यावाले होतात. त्या मेघापासून 3 प्रकारची वृष्टी होते. मध्यम पर्वतांचे आता या ठिकाणी काळ्या कुट्ट जे मेघ आहेत ते भरपूर वर थर असेल तरी अति होत, अति महान पाऊस पडतो, अतिवृष्टी होते.
कल्पाच्या अंतामध्ये विनाशाच्या साठी रात्रीमध्ये पाऊस होतो. पुष्कर आदी पक्षजनित मेघ जेव्हा पाऊस करतात तेव्हा संपूर्ण जगत सागर होऊन जाते आणि त्यात भगवान रात्रीमध्ये शयन करतात. हे श्रेष्ठ विष्णू ब्राह्मणो, अग्नीपासून उत्पन्न, ब्रह्मापासून श्वास उत्पन्न तथा पक्ष उत्पन्न, मृग धूम उत्पन्न सदा अपयन कहा जाता है. म्हणजे पाऊस पडतोय, दुष्काळ होतोय, प्रलय काळ होतोय, त्याचं कारण असं आहे. समस्त पुंड्र देशात होणारे वृष्टी विद्युतमय होती, शीतल तथा अन्न प्रदान करण्यावाली होती. पौंड देशात मेघ बर्फाचे समान शीतल होतात आणि वे हातीचे सोंडापास गिरते हुए समाज पाऊस पडतात. किचडवाले भांती पाऊस होतो. गांग नामक मेघापासून जलापासून उत्पन्न होतात. हे परावहंसंज्ञक वायूद्वारा पर्वतो, नदियों आणि जीवजंतू व्याकुळ कर देतात. मेघाचे अलग जल एक पर्वतापासून दुसऱ्या पर्वतावर पोहोचतात. परावह नामक जो वायू आहे तो मेघाला हिमालय अंबिकार गुरु पर्वतावर पाऊस पाडतो. हे दुज पुन्हा सेनापती हिमालयाचे पुढे होऊन मेघ समुद्राचे मध्य देशात वृद्धी करतात. भारतवर्षामध्ये भारी वर्षा करतात, कारण भारतवर्षामध्ये यज्ञ चालतात, पूर्वी चालत होते. वस्तू वृद्धीचे साठी होणारे पाऊस दोन प्रकारचे होतात. मी बुद्धिकानुसार या दोनांचे संक्षिप्त वर्णन करत आहे. संसाराचे नेत्र स्वरूप महातेजस्वी भगवान सूर्य वृष्टींचा सृजन करण्यास पाऊस पाडतो. हे द्वेश्रेष्ठ, ये भी साक्षात ईशान परमेश्वर शिव ही आहे. हे विप्रो, हे ब्राह्मणो, वे ही तेज, ओज, बल, यश, नेत्र, स्तोत्र, धन, मन, मृत्यू, आत्मा, मन्यू म्हणजे क्रोध, दिशाय आणि विदिशाय म्हणजे सत्य, ऋत, वायू, आकाश, ग्रह, लोकपाल, विष्णू, ब्रह्मा, रुद्र तथा साक्षात महेश्वर आहे. ये 1000 किरणों वाले श्रीमान, 8 भुजा वाले परम कल्याणकारी अर्धनारीश्वर, 3 नेत्र वाले तथा देवतांचे अधिपती आहेत भगवान शंकर पाऊस पाडतो. ही तर सिद्धांत मानला. पावसाचं रहस्यमय कथा या लिंग महापुराणात आपण आता पाहिली. हे द्विजो, हे ब्राह्मण हो, त्यांच्याकडे नाना प्रकारची गोष्टी होती. पण सूर्यापासून 1000 गुणा जल देण्यासाठी सूर्याच्या किरणापासून पाण्याची वाफ होती, आकाशात जाते. परंतु ते पाणी वर जातंय हे महत्त्वाचा मुद्दा आहे, पण ते अडवतं कोण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. हे गोष्टीला पुन्हा पुन्हा कोण करतंय, खाली पाणी आणण्याचा प्रयत्न कोण करतोय, सूर्य पाणी वर पाठवतोय, ते वनस्पती करते. वनस्पती म्हणजे तुपट वनस्पती, तेलकट वनस्पती, तूप, त्यांचा थर तयार होतो. पाण्यामध्ये तूप टाका, पाण्यावर तरंगतंय. तर तुमच्या पृथ्वीचं पाणी जरी समजा 1000 किलोमीटर वर गेलं तर विज्ञान त्याला आणू शकत नाही, तेव्हा गोळा करू शकत नाही, काहीच करू शकत नाही, त्याचं काहीच नाही. मग फवारा मारून पाऊस पाडण्याचा प्रयत्न केला जातो. तर त्याचं कारण तेवढा पुरता गारवा तयार होतो. गारवा तयार नाही तो पावसात थेंब तयार होऊन पाऊस पडतो.
परंतु जर आकाशामध्ये जर तुपाचा फवारा मारला, तुपाच्या वायू पद्धतीचा, तर भरपूर पाऊस पडेल. अतिशय सोपा मार्ग आहे. तुपाचा गॅस म्हणजे हवा तयार करायची आणि ती हवेत सोडायची. त्याच्या एकदा हवेत सोडली का ती हवा जिथपर्यंत पाणी वरगळे त्याच्यावर जाणार. त्याच्यावरती तुपा थर तयार होऊन पाऊस पाडणार. पूर्वीची अशी योजना होती. त्या दिवशी हा पाऊस पाडला जायचा. फुग्यात हवा भरायची आणि ते फुगे हवेत सोडायचे. हवेत जाऊन ते फुगे फुटायचे. मग वर जिथपर्यंत वर जायचे तिथपर्यंत फुटायचं. पुन्हा पाणी तिथं बाष्पाच्या थर तयार होऊन पाऊस पडायचा. इतकं महत्वाचं तंत्र विकसित पूर्वी झालेलं आहे आणि त्याचा आता सुद्धा एवढा उपापोह झालेला नाही. विज्ञान सुद्धा या संशोधनाच्या अतिशय शून्य अवस्थेमध्ये आहे. दुष्काळ पडणार, पृथ्वी बुडणार, जो तो शास्त्राने वरडून सांगतो. शास्त्राने लक्षात ठेवा, हिंदू धर्माचं तत्वज्ञान जगात कोणाकडे नाही आणि त्याचं प्रात्यक्षिक पण तुमच्याकडे नाही. हे सगळं आमच्या हिंदू धर्मामध्ये आहे, सनातन धर्मामध्ये आहे. त्याच्याप्रमाणे अभ्यास केल्यास दुष्काळ कधीच पडणार नाही. पृथ्वीवरचं पाणी आटणार नाही, वर जाणार नाही. वर गेलं तर आम्ही परत आणू शकतोय, होम हवन करून, वनस्पती लावून. आणि किती सिद्धांत पूर्वी झालेला आहे. दुष्काळ पडला, दसराजाच्या वेळेस 100 वर्ष आकाशात पृथ्वी कुठं पाणी राहिलं नाही, माणसं मरायला लागली. असं बरेच वर्णन व्याजामध्ये पुराणामध्ये आलेलं आहे. आणि मग या ठिकाणी यज्ञ सुरू झाला. परमेश्वराने यज्ञ सुरू केला. गाईचं तूप सोडलं, काष्ट सोडली वनस्पतीची. ज्या वनस्पतीमध्ये तेलकटपणा आहे ते काष्ट यज्ञ सोडली, ते समिध यज्ञ सोडल्या. मग यांच्यापासून सगळं हवेमध्ये अग्नी तयार झाला, मग वायू तयार झाला. वायू आकाशात केला, पाण्याची वाफ झाली, मग तो वायू होऊन गेला का नाही? गेला. तसं तुपाचा वायू होऊन गेला. तूप वर, वायू खाली. तूप वर, पाण्याचा वायू हवा खाली, पाण्याची वायू खाली, तुपाचा वायू वर, पाण्याची वायू खाली, तुपाचा वायू वर. असं होता होता मग त्या तुपाचा वायू स्थिर झाला आणि मग पाण्याच्या वायूवर त्याने दबाव आणला. मग पाण्याचा वायू जो होता त्याचं पाण्यात रूपांतर झालं आणि मग पृथ्वीवर पुन्हा पाणी आलं. पुन्हा पृथ्वी सुरक्षित केली. इंद्रदेवाचं रहस्यमय कथा आहे. इतकं महत्वाचं संशोधन आज याच्यात आपण पाहिले. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम. ओम विश्वम स्वयं विश्वराजा श्री अमृत मंथनेश्वर दत्तात्रेय महाराज की जय. स्वयंभू महापंच सागरेश्वरी महादुर्गा महाशाकंभरी माता की जय. ब्रह्मशास्त्री महासती अनुसा माता की जय. सर्व देव देवता की जय. साधु संतन की जय. धर्मा की जय. हरिओम दत्त. ओम शांती शांती शांती. सर्व साधकांनी महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा. VBK ट्रस्टची योजना बेकारी संपविणे. वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा, समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृत मंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरिओम दत्त.